गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा, कालपर्यंत आपण बघितलं होतं की रिॲक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड्स. मागे आपण बघितलं होतं प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स, त्यानंतर नॉमेनक्लेचर सिस्टीम. तर आज आपण बघणार आहोत रिॲक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड्समधले पुढचे पॉईंट्स. तर नेक्स्ट पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ इथर्स, that is also known as Williamson synthesis. When sodium alkoxide is boiled with alkyl halide, ether is obtained. म्हणजे जेव्हा सोडियम अल्कोक्साईड हा बॉईल केला जाईल अल्किल हॅलाइड बरोबर, तर त्यावेळेस आपल्याला जो मिळणारा प्रॉडक्ट असेल तो असणार आहे इथर. So in this reaction, halogen atom is replaced by alkoxy. Halogen atom is replaced by alkoxy group, and this reaction is commonly known as Williamson synthesis. त्या रिॲक्शनला म्हटलं जातं विल्यमसन सिंथेसिस. This reaction can be used to prepare symmetrical as well as unsymmetrical ethers. ओके, ही जी रिॲक्शन असणार आहे ही या ठिकाणी सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल इथर प्रिपेअर करण्यासाठी यूज केली जाते. सिमेट्रिकल म्हणजे काय की ज्या एखाद्या मॉलिक्यूलचे दोन भाग केले असतात ते दोघं भाग ते समान असतात त्याला म्हटलं जातं सिमेट्रिकल, आणि ज्या एखाद्या मॉलिक्यूलचे दोन भाग केल्यावर एक भाग वेगळा आणि दुसरा भाग वेगळा त्याला म्हटलं जातं अनसिमेट्रिकल. फॉर एक्झाम्पल दिलेले त्या ठिकाणी CH3O इज मिथॉक्साइड अँड C2H5O इज इथॉक्साइड. म्हणजे इथिल आणि ऑक्सिजन, मेथिल आणि ऑक्सिजन ज्यावेळेस अटॅच असतील त्यावेळेस मेथिल जो असणार आहे त्याचा वायल रिप्लेस होऊन त्या ठिकाणी अटॅच होईल ऑक्साईड, म्हणजेच त्याचं नाव येईल मिथॉक्साईड. इथिलचा वायल रिप्लेस होऊन त्या ठिकाणी ॲड केलं जाईल ऑक्साईड, तिथं त्याचं नाव येईल इथॉक्साईड. मग या ठिकाणी अल्कोहोल आहे, अल्कोक्साईड आहे, सोडियम अल्कोक्साईड आहे. फर्स्ट एक्झाम्पल इज CH3OH. बघा त्या ठिकाणी करेक्शन करून घ्या, CH5 झालेला आहे, CH3OH दॅट मीन्स मेथिल अल्कोहोल. आणि मेथिल अल्कोहोलचा एक हायड्रोजन हा रिप्लेस केला, एक हायड्रोजन तो कमी केल्यामुळे मेथिल अल्कोहोलचा झाला मिथॉक्साईड. मेथिल अल्कोहोलचा झाला मिथॉक्साईड, आणि मिथॉक्साईड जो काही तयार झाला CH3O, आणि CH3O नंतर त्यालाच आपण ॲटम ॲड केला सोडियम CH3ONA, सोडियम मिथॉक्साईड. द नेक्स्ट इज C2H5OH, इथिल अल्कोहोल. IUPAC name is ethanol. So one hydrogen is replaced by Na, that is called as C2H5ONA, that name is sodium ethoxide. Again next example is ROH. The OH group is functional group of alcohol. Then the H is replaced by sodium, so that is called sodium alkoxide, RONA. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं विल्यमसन सिंथेसिस काय आहे. मिथॉक्साईड ग्रुप जो असणार आहे म्हणजे ऑक्सिजन आणि सोडियम या ठिकाणी ॲड होणार आहेत, एवढं तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागणार आहे. पुढची रिॲक्शन आहे रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड्स विथ सिल्वर साल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स इंटू ब्रॅकेट फॉर्मेशन ऑफ ईस्टर.
बघा या ठिकाणी इस्टरचा जो फंक्शन ग्रुप आहे तो तुम्हाला 11th झालेला आहे की COO हा काय इस्टरचा फंक्शन ग्रुप. तर त्याच्यामध्ये रिॲक्शनमध्ये बघूया आधी. वेन सिल्वर salt of carboxylic acid is heated with alcoholic solution of alkyl halide and ester is obtained. म्हणजे ज्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ॲसिड हीट केलं जाईल अल्कोहोलिक सोल्युशन बरोबर अल्किल हॅलाइडचं, त्या ठिकाणी आपल्याला मिळणारे ईस्टर, त्या ठिकाणी मिळणारे ईस्टर. बघा इन दिस रिॲक्शन हॅलोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय ईस्टर ग्रुप. द ईस्टर ग्रुप इज COOR. ओके, बघा सिल्वर साल्ट ऑफ फॅटी ॲसिड घेतलेले आहे RC डबल बॉन्ड OOAG and it react with alkyl halide RX. So AgX is byproduct and the form of ester RC double bond OOR. Next is example. When silver formate is heated with alcoholic solution of methyl bromide, methyl formate is obtained. मिथिल फॉर्मॅट इज ऑप्टेन. म्हणजे जेव्हा सिल्वर फॉर्मॅट आपण हीट करू अल्कोहोलिक सोल्युशन बरोबर त्या ठिकाणी मेथिल ब्रोमाइडच्या, त्यानंतर आपल्याला मिळणारा जो प्रॉडक्ट असणार आहे तो असेल मेथिल फॉर्मॅट. एक्झाम्पल दिलेलं आहे सिल्वर फॉर्मॅट HC डबल बॉन्ड OOAG प्लस CS3Br. म्हणजे मेथिल ब्रोमाइड बरोबर या ठिकाणी रिॲक्शन केलेली आहे सिल्वर फॉर्मॅटची आणि आपल्याला जो मिळणारा प्रॉडक्ट आहे तो आहे मेथिल फॉर्मॅट. बघा ब्रॅकेटमध्ये जे दिलेलं आहे डॉटमध्ये ते काय असणार आहे बाय प्रॉडक्ट त्या ठिकाणी असणार आहे आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळाला मेथिल फॉर्मॅट. मग आता आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघितले आत्तापर्यंत. आता असणार आहे इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशन रिॲक्शनची जी डेफिनेशन असणार आहे ती तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असते, बोर्डाला ती बऱ्याचशा वेळेस एक मार्कसाठी विचारले जाते. सो डेफिनेशन ऑफ इलिमिनेशन रिॲक्शन, द रिॲक्शन इन विच ॲटम्स ऑर ग्रुप्स ऑफ ॲटम्स आर रिमूव्ह फ्रॉम ॲडजसंट कार्बन ॲटम्स इज नोन ॲज इलिमिनेशन रिॲक्शन. ओके, म्हणजे ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स हे रिमूव्ह केले जातील. तर कुठून? ॲडजसंट कार्बन ॲटम म्हणजे शेजारील कार्बनवरून ते काय केले जातील, ते ग्रुप इलिमिनेट केले जातील. इलिमिनेशन म्हणजेच इलिमिनेट म्हणजे आपण एखाद्या कॉम्पिटिशनमधून इलिमिनेट होतो म्हणजे त्या ठिकाणी काढून टाकले जातो. त्याच पद्धतीने या रिॲक्शनमध्ये काय होईल की दुसरे जे अदर ग्रुप असतील ते त्या ठिकाणी काय होतील, इलिमिनेट होणार आहेत आणि त्यालाच म्हटलं जातं इलिमिनेशन रिॲक्शन. बघा पुढची डेफिनेशन आहे डिहायड्रो हॅलोजिनेशन. ओके, डी मीन्स काय, तर डी म्हणजे काढून टाकणे. डी मीन्स काढून टाकणे. हायड्रो मीन्स हायड्रोजन, हॅलोजिनेशन मीन्स हॅलोजन. ओके, नेशन म्हणजेच काढून टाकणे. हॅलोजनसुद्धा त्या ठिकाणी रिमूव्ह करायचं आहे. आणि डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे हॅलोजन काढायचं आहे, डिहायड्रो म्हणजे हायड्रोजन काढायचं आहे. मग म्हटलं त्या ठिकाणी हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड. त्याची डेफिनेशन बघा. इलिमिनेशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड मॉलिक्यूल फ्रॉम ॲन अल्किल हॅलाइड is called as dehydrohalogenation. It is called as dehydrohalogenation. म्हणजे त्या मॉलिक्यूलपासून आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोजन हॅलाइड जो असेल तो आपल्याला इलिमिनेट करायचा आहे. When alkyl halides are boiled with alcoholic solution of an alkali like potassium hydroxide,
into bracket KOH, they undergo dehydrohalogenation to give corresponding alkenes. त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, अल्किन त्या ठिकाणी मिळणार आहे. जेव्हा अल्किल हॅलाइड आपण सोल्युशन बरोबर किंवा एखाद्या अल्कली बरोबर रिॲक्ट करू, बॉईल करू, जसं की KOH असेल, त्याच्याबरोबर रिॲक्ट केल्यामुळे काय होईल, आपल्याला जो मिळणार प्रॉडक्ट आहे तो काय असणार आहे, अल्किन त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर पुढची रिॲक्शन आहे रूट्स रिॲक्शन. त्याला म्हटलं जातं रूट्स रिॲक्शन, आणि त्याच्यामध्ये म्हटलं आहे रिॲक्शन विथ मेटल्स. ह्याचीसुद्धा डेफिनेशन तुम्हाला बोर्डाला बऱ्याच वेळेस विचारली गेलेली आहे. रूट्स रिॲक्शन मीन्स काय. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन रूट्स रिॲक्शन? When an alkyl halide is treated with active metal like sodium or zinc in presence of dry ether, comma, higher alkane is formed. This is known as Roots reaction. म्हणजे अल्किल हॅलाइड कोणाबरोबर ट्रीट करायचे आहे, तर त्या ठिकाणी ॲक्टिव्ह मेटल बरोबर, जसं की सोडियम असेल किंवा झिंक असणार आहे, आणि त्या ठिकाणी तो मेटल बरोबर रिॲक्ट केल्यामुळे काय तयार होणार आहे, आपल्याला जो मिळणारा प्रॉडक्ट असणार आहे तो असणार आहे अल्केन. सो दॅट इज कॉल्ड ॲज रूट्स रिॲक्शन. रूट्स रिॲक्शन इज युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ स्ट्रेट chain higher alkanes from alkyl halides containing less number of carbon atoms. A symmetrical alkane obtained by Roots reaction contains twice the number of carbon atoms present in alkyl group or alkyl halide. Here is a general reaction. So basically general reaction is alkyl halide and in this metal, so like this sodium or zinc, there is a two types of metal, sodium or zinc. So alkyl halide reacted with sodium in presence of dry ether, and there is a product of alkane. So next example is when methyl bromide is treated with active metal like sodium in presence of dry ether, ethene is formed. बघा मेथिल ब्रोमाइड या ठिकाणी रिॲक्ट केलेला आहे सोडियम बरोबर. मेथिल ब्रोमाइडचे दोन मॉलिक्यूल घेतले आपण, दोघं साईडला बघा तुम्ही दोन मॉलिक्यूल आहेत, आणि NaBr या ठिकाणी काय होईल, बाय प्रॉडक्ट, म्हणजे एका साईडचा CH3 आणि दुसरा CH3 याच्यापासून तयार होणार आहे इथेन. हिअर इज द प्रॉडक्ट इज इथेन. द नेक्स्ट एक्झाम्पल इज व्हेन इथिल ब्रोमाइड इज treated with active metal like sodium in presence of dry ether, N-butane is formed. So here is the product is formed is N-butane. Ethyl bromide is treated with sodium in presence of dry ether and product is N-butane, and byproduct is sodium bromide. त्यानंतर तुम्ही पुस्तकातून अजून बरेचसे तुम्ही रिॲक्शन्स त्या ठिकाणी परफॉर्म करू शकतात. सो नेक्स्ट रिॲक्शन इज फॉर्मेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. मग ग्रिग्नार्ड रिएजंट ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन बऱ्याच वेळेस विचारली गेलेली आहे एक्झाम्समध्ये, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये ती रिपीट झालेली आहे, म्हणून खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे ही. So alkyl magnesium halides are called Grignard reagent. म्हणजे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडला काय म्हटलं जाईल, ग्रिग्नार्ड रिएजंट. इट इज रिप्रेझेंटेड बाय RMgX. त्याला म्हटलं तर अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड RMgX, वेअर R इज अल्किल ग्रुप,
एक्स इज हॅलाइड आणि Mg म्हणजेच मॅग्नेशियम. दिस इज मोस्ट युजफुल रिएजंट इन सिंथेटिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, सिंथेटिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे लॅबमध्ये त्या ठिकाणी काय महत्त्वाचा तो रिएजंट म्हणून काम करतो. व्हेन प्युअर अँड ड्राय अल्किल हॅलाइड इज रिफ्लक्स विथ मॅग्नेशियम मेटल in presence of pure and dry ether as solvent, an alkyl magnesium halide is produced. म्हणजे जेव्हा एखादा अल्किल हॅलाइड हा मॅग्नेशियम मेटल बरोबर रिॲक्ट केला जाईल, प्रेझन्समध्ये असणारे सॉल्वंट ड्राय इथर आणि त्या ठिकाणी प्रॉडक्ट मिळणारे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. जनरल रिॲक्शन दिलेली आहे बघा, RX प्लस Mg आणि इन प्रेझन्समध्ये काय आहे ड्राय इथर आणि प्रॉडक्ट मिळाला आहे आपल्याला RMgX म्हणजेच अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे मेथिल आयोडाईड व्हेन रिफ्लक्स विथ मॅग्नेशियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ प्युअर अँड ड्राय इथर ॲज अ सॉल्वंट and product form is methyl magnesium iodide. So here is a methyl iodide reacted with magnesium in the presence of dry ether and the product is form is methyl magnesium iodide. So here is a reactions of Grignard reagent. It is the most reaction on this topic. The questions are there. Explain the dehydrogenation of alkyl halide. Next question is write a note on Set-Zep rule. ओके, पुस्तकात सुद्धा तुम्हाला सेट-झेप रूल त्या ठिकाणी भेटू शकतो. त्यानंतर आहे राईट अ नोट ऑफ रूट्स रिॲक्शन आणि नेक्स्ट आहे राईट अ नोट ऑफ formation of Grignard reagent from alkyl halides. मग आता नेक्स्ट टॉपिक आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मेकॅनिझम. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मेकॅनिझम टू स्टडी रिॲक्शन मेकॅनिझम, स्टेरिओकेमिकल aspects of nucleophilic substitution reactions. Some basic stereochemical notations and principles are given below. Stereoisomers have same molecular formula, same sequence of linking of atoms. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा त्या ठिकाणी सेम असणार आहे आणि ॲटमची जी लिंकिंग असणार आहे ती सुद्धा काय असणार आहे सेम असणार आहे. दॅट इज सेम कनेक्टिव्हिटी but differ in their structures due to different orientation of groups in space. बघा आयसोमेरिझमचे टाईप त्या ठिकाणी दिलेले आहेत. आयसोमेरिझमचे टाईप आहेत स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, स्टेरिओ आयसोमेरिझम. दोन टाईप आहेत स्ट्रक्चरल आणि स्टेरिओ. स्ट्रक्चरलमध्ये येतात चेन आणि पोझिशन आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये दोन टाईप आहेत, एक जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम. सो हिअर इज अ जॉमेट्रिकल आयसोमेरिझम टू टाइप्स ऑफ, एक वन इज सिस आयसोमेरिझम अँड अनदर इज ट्रांस आयसोमेरिझम. हिअर इज अ examples of chain isomerisms, position isomerism, cis isomerism and trans isomerisms. So D and L configuration, there is a topic of D and L configuration. Here is a many types of definitions. So first definition is ordinary light. A light which consists of different wavelengths vibrating in all planes perpendicular to the direction of propagation is called as ordinary light.
अशी लाईट की जी डिफरंट वेव्हलेंथमध्ये कन्सिस्ट केली जाते आणि त्या ठिकाणी जे काही प्लेन असतात ते कुठल्या मोडमध्ये असतात, व्हायब्रेटिंग मोडमध्ये, आणि ती काय असते, परपेंडिक्युलर टू डायरेक्शन. ती त्या ठिकाणी जी असणारी वेव्हलेंथ किंवा ती लाईट असणार ती काय असेल, परपेंडिक्युलर टू दी डायरेक्शन. आणि मग अशा लाईटला म्हटलं जातं ऑर्डिनरी लाईट. The next topic is monochromatic light. Monochromatic light, a light of one color which consists of a single wavelength vibrating in all planes perpendicular to the direction of propagation is called monochromatic light. म्हणजे ऑर्डिनरी लाईटमध्ये काय असतात की डिफरंट वेवलेंथ होतं आहे. या ठिकाणी काय असणार आहे की सिंगल वेवलेंथ असणार आहे. डेफिनेशन सेम आहे, फक्त डिफरंट वेवलेंथ आणि सिंगल वेवलेंथ एवढा डिफरंट आहे. त्यालाच म्हटलं जातं मोनोक्रोमॅटिक लाईट. देन नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, प्लेन पोलराइज लाईट, दॅट इज PPL. In short, PPL. When an ordinary or monochromatic light is passed through Nicol prism, the transmitted light vibrates only in one plane. Such a light is called plane polarized light. ओके, ऑर्डिनरी किंवा मोनोक्रोमॅटिक लाईट आपल्याला पास करायचं आहे कशामधून, तर निकोल प्रिझममधून. आणि ज्यावेळेस ते रेज ट्रान्समिट होतात आणि लाईट व्हायब्रेट्स होते एका प्लेनमध्ये, त्या लाईटला म्हटलं जातं प्लेन पोलराइज लाईट. बघा एक्झाम्पल खाली दिलेलं आहे. ऑर्डिनरी लाईट पास झाली निकोल प्रिझममधून आणि त्या ठिकाणी मिळालेलं आहे प्लेन पोलराइज लाईट. Next topic is optical activity. When plane polarized light is passed through a solution of certain organic substances like glucose, lactic acid, etc., the plane of polarized light gets rotated through a certain angle. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिक सबस्टन्समधून जर ती लाईट पास केली, जसं की ऑर्गॅनिक सबस्टन्स ग्लुकोज असेल किंवा लॅक्टिक ॲसिड असेल, तर त्या ठिकाणी जे काही PPL लाईट आपल्याला मिळणार आहे ती काय असणार आहे, एक सर्टन अँगलला रोटेट झालेली असणार आहे. खाली एक्झाम्पल दिलेले आहे. लाईट आपण ग्लुकोजमधून पास केलेली आहे आणि पुढं बघा अँगल आपल्याला वेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी बघायला मिळालेत. ओके, त्या ठिकाणी अँगलसुद्धा दिलेला आहे थीटा. ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स कोणाला म्हणणार. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन महत्त्वाची आहे अजून. दी प्रॉपर्टी ऑफ अ कंपाऊंड टू रोटेट दी प्लेन पोलराइज लाईट आयदर क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इज कॉल्ड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. एक तर तो प्लेन लाईट जो असणार आहे PPL, तो एक तर क्लॉकवाईज रोटेट होईल किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट होणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे घड्याळाच्या दोघं दिशांनी क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, त्याला म्हटलं जातं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट टॉपिक इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. The substance which is able to rotate plane of PPL is called optically active substances.
मग ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूल कोणाला म्हणणार, की जे एखाद्या सबस्टन्सला किंवा लाईटला रोटेट करतात. जसं आपण मागे बघितलं की ग्लुकोज त्या ठिकाणी यूज केला होता आणि PPL लाईट आपण पास मोनोक्रोमॅटिक वगैरे ही लाईट जे आपण काय केलं हे बघा, त्या ठिकाणी ही लाईट आपण PPLची पास केली आणि त्या ठिकाणी ते पुढं आपल्याला काय मिळालं होतं, अँगल मिळालेले होते, म्हणजे रोटेट त्या ठिकाणी झालेले होते. त्याला म्हटलं जातं ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. त्याचे एक्झाम्पल बरेचसे आहेत. ग्लुकोज असेल, लॅक्टिक ॲसिड असेल, 2 क्लोरो-ब्युटेन असेल. बघ, ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्सचे 2 टाईप पडतात. एक आहे डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स, एक आहे डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स. त्यात म्हटलं जातं डेक्स्ट्रो फॉर्म, त्याला म्हटलं जातं डेक्स्ट्रो फॉर्म. The substance which rotates the plane of PPL in clockwise direction, म्हणजेच राईट हँड साईड, इज कॉल्ड ॲज डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स ऑर डेक्स्ट्रो फॉर्म. म्हणजे ज्यावेळेस PPL लाईट ही रोटेट होणार आहे एखाद्या सबस्टन्समधून आणि ती क्लॉकवाईज डायरेक्शनने त्या ठिकाणी रोटेट होईल, त्याला म्हटलं जाईल डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स. म्हणजे ज्या सबस्टन्समधून ती क्लॉकवाईज रोटेट झाली त्याला म्हटलं जाईल डेक्स्ट्रो रोटेटरी, अँड इट इज डिनोटेड ॲज D ऑर प्लस साईन. बघा, फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलेलं आहे, कार्बन असेल OH, COOH आणि CH3, म्हणजेच लॅक्टिक ॲसिडचं त्या ठिकाणी एक्झाम्पल आहे, प्लस ऑर D लॅक्टिक ॲसिड. So next type is Leo rotatory substance, and it is called also Leo form. The substance which rotates the plane of polarized light in anti-clockwise direction. बघा, anti-clockwise म्हणजेच left hand side, is called as Leo rotatory substance or Leo form. Here is an example of lactic acid, and the name is negative sign or L-lactic acid. L-lactic acid. Here is the optical inactive molecules. Next topic is optical inactive molecules. The molecules which do not rotate the plane of PPL are called optically inactive मॉलिक्युल्स. बघा, ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल कोणाला म्हणणार, की जे रोटेट होतात, परंतु जे रोटेट होत नाही त्यांना म्हटलं जातं ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. फॉर एक्झाम्पल 1 क्लोरो प्रोपेन असेल, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड असेल, इथिल क्लोराईड असेल किंवा इथेनॉल असेल. हे जे मॉलिक्यूल आहेत हे काय सर्व इनॲक्टिव्ह मॉलिक्युल्स, म्हणजे रोटेट होणार नाही. त्या ठिकाणी कितीही लाईट पास केलं त्या मॉलिक्युल्समधून किंवा जे काही सोल्युशन असेल त्यापैकी त्याच्यामधून, तर त्या ठिकाणी तो मॉलिक्यूल काय असेल ॲज इट इज त्या ठिकाणी आपल्याला प्रॉडक्टमध्ये मिळणार आहे, रोटेट होणार नाही. डू नॉट रोटेट दी प्लेन ऑफ PPL. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे असिमेट्रिक कार्बन ॲटम. असिमेट्रिक कार्बन ॲटम. अ कार्बन ॲटम which has 4 different atoms or groups attached to its 4 valencies is called as asymmetric carbon atom. असा कार्बन की जो 4 डिफरंट ॲटमला किंवा ग्रुपला अटॅच असेल आणि त्याची व्हॅलेन्सी कंप्लीट असणारे 4, त्या कार्बनला म्हटलं जाईल असिमेट्रिक कार्बन ॲटम. ओके, अँड इट इज डिनोटेड ॲज ॲस्टेरिक्स, म्हणजेच एक छोटासा स्टार त्या ठिकाणी दिलेला असणार आहे. दिस असिमेट्रिक कार्बन ॲटम हॅज टेट्राहेड्रल जॉमेट्री. त्याची जी जॉमेट्री असणार ती काय असणार आहे, टेट्राहेड्रल जॉमेट्री. ऑल 4 ॲटम्स अँड ग्रुप्स लाय ॲट 4 कॉर्नर्स
of regular tetrahedron and carbon is situated at the center. कार्बन काय असणार आहे, सेंट्रल असणार त्या ठिकाणी. अँड दी बॉन्ड अँगल इज 109 degree 28 inch. Therefore, example of lactic acid structure. Here is example of lactic acid. The lactic acid's center carbon is also asterisk, put in asterisk. त्या ठिकाणी स्टार केलेला आहे बघा त्या कार्बनला. ओके, स्टार कार्बन जो आहे त्याला म्हटलं जातं असिमेट्रिक कार्बन ॲटम. असिमेट्रिक कार्बन ॲटम. त्याच्या आजूबाजूला बघा एक हायड्रोजन आहे, एक COH आहे, एक OH आहे आणि एक CH3 आहे. तर चारही ग्रुप काय आहेत, हे डिफरंट आहेत. जेव्हा चारही ग्रुप डिफरंट असतील आणि त्या कार्बनला म्हटलं जाईल असिमेट्रिक कार्बन ॲटम. त्या ठिकाणी त्याला म्हटलं जाईल असिमेट्रिक कार्बन ॲटम. सेकंड एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे. 2-chlorobutyne स्ट्रक्चर. दी स्टार्ट कार्बन atom is asymmetric as it is attached to 4 different substituents. मग या ठिकाणी 2-chlorobutyneचं सुद्धा जे स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी एका कार्बनला हायड्रोजन आहे, स्टार केलेल्या कार्बनला एक हायड्रोजन आहे, एका साईडला C2H5 आहे, एका साईडला CH3 आहे आणि एका साईडला Cl त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, तर इथपर्यंत आपण आज थांबूया. एवढं स्टडी तुम्ही करा आणि नेक्स्ट टॉपिक इज नेक्स्ट लेक्चर.